जय शिवराय मित्रांनो राजस्थानच्या फलोदीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला आणि या ऍक्सिडेंटच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका टाकण्यात आली। या याचिकेच्या आलेल्या निकालाच्या अनुषंगानं आता संपूर्ण देशामध्ये एक नियम लागू केला जाणार आहे, ज्याच्यामुळे हायवेच्या बाजूला असलेली अनाधिकृतपणे उभा केलेली हॉटेल धाबे हे शासनाच्या माध्यमातून तोडले जाणार आहे। नेमका काय निर्णय, कशासाठी हे सर्व चाललंय सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, फलोदीमध्ये एक ऍक्सिडेंट झालेला होता, ज्या ऍक्सिडेंटच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। या याचिकेवरती 13 एप्रिल 2026 रोजी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निकाल देण्यात आला आणि हा निकाल फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आणि याच निकालाची अंमलबजावणी, या निकालाच्या माध्यमातून देण्यात आलेले आदेश लागू करण्याच्या अनुषंगानं आज 11 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेली जी सुमोटो रीट याचिका होती, या अनुषंगानं देण्यात आलेल्या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे काही निर्देश देण्यात आलेले आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या राईट ऑफ वे अर्थात ROW ची जी काही हद्द असेल, या हद्दीमध्ये नव्या धाब्यांची, हॉटेलची किंवा व्यावसायिक कामकाज बांधकामाची उभारणी किंवा ऑपरेशन करण्यासाठी तात्काळ बंदी घालण्यात यावी। अशा प्रकारे कुठल्याही नवीन परवानग्या दिल्या जाऊ नयेत। जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या हद्दीतील सर्व नवीन आणि जुनी अनाधिकृत बांधकामे 60 दिवसाच्या आतमध्ये हटवण्याची, पाडण्याची कारवाई करावी, अशा प्रकारचे निर्देश या अतिक्रमणाच्या संदर्भात देण्यात आलेले आहेत। महामार्ग सुरक्षा क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये हायवे सेफ्टी झोन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नवीन परवाना, NOC किंवा ट्रेड अप्रूव्हल देऊ शकत नाही आणि त्याचं नूतनीकरण सुद्धा करू शकत नाही। अशा भागामध्ये आधी दिलेले सर्व हयात परवाने 30 दिवसाच्या आतमध्ये रिन्यू करण्यात यावेत, अशा प्रकारच्या सूचना देखील या GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। ज्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातात त्या जिल्ह्यामध्ये 15 दिवसाच्या आत जिल्हा महामार्ग सुरक्षा टास्क फोर्स स्थापन करण्यात यावी। या टास्क फोर्स मध्ये जिल्हा पोलीस प्रशासन, NHAI, जिल्हा प्रशासन, संबंधित जमीन मालक संस्था, PWD, स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी या सर्वांच्या याच्यात एक ती समिती गठीत करण्यात यावी, सुरक्षा टास्क फोर्स गठीत करण्यात यावा आणि वेळेत अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि तेथील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची असणार आहे। टास्क फोर्सनं प्रत्येक पंधरवाड्याला आढावा बैठक घेऊन त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग हे जपून ठेवावे, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये राज्य शासनानं 60 दिवसाच्या आत अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदू पासून, मिड पॉइंट पासून निवासी वापर 40 मीटर आणि व्यावसायिक वापर 75 मीटर या वापरावरती, या बदलांवरती प्रतिबंध लावावा, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। ग्रामीण रस्ते किंवा इतर महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात 21 फेब्रुवारी 2024च्या शासन परिपत्रकानुसार योग्य उपाययोजना करून त्याचा अहवाल ग्रामविकास विभागाकडे पाठवावा, अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी या निर्देशाचं तंतोतंत पालन करावं, जेणेकरून कुठेही कंटेंट ऑफ कोर्ट अर्थात न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची या ठिकाणी दक्षता घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे या दिलेल्या अंतराच्या आतमध्ये, ROWच्या आतमध्ये जर काही बांधकाम उभा राहिली असतील तर ती आता 60 दिवसाच्या आतमध्ये पाडली जाणार आहेत आणि पाडली जावेत, अशा प्रकारचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे एक अतिशय महत्वाचा असा हा एक निर्णय, कडक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे महामार्गावरील होणाऱ्या ऍक्सिडेंटमध्ये आता कुठेतरी कमी होण्याचा प्रयत्न होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्वाचा असा GR घेण्यात आलेला आहे। हा आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती देखील पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।